दरम्यान धाराशिव कळंब शहरात मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं धाराशिव पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। मध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा खून झालेला आहे अशा प्रकारची माहिती मिळाली। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलो। त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या दरवाजाला कुलूप असल्या कारणाने आम्ही पाठीमागच्या बाजूने जाऊन पाहिलं तर एक मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला, परंतु लॉक केलेला असल्यामुळे आम्ही तात्काळ घाई न करता फोरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया केली आहे। परंतु PM रिपोर्ट्स येणं बाकी असल्या कारणाने गुन्हा दाखल न करता प्राथमिक आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि तपास करत आहोत। संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्या प्रकरणात या महिलेची चौकशी झाल्याची अशी चर्चा आहे। त्या संबंधात ही महिला, ते आरोपी जे आहेत त्यांच्या संबंधित ही महिला असल्याची चर्चा आहे। याबाबत काय माहिती आहे? नाही, याबाबतीत आम्हाला खात्रीशीर अशी काही माहिती नाही आहे, त्याबद्दल आम्ही असं काही सांगू शकत नाही। दरम्यान या प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर एक आरोप गंभीर आहे। तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले, सुप्रिया सुळे तिथे गेल्या, एका महिलेच्या नावानं एक कट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे। तर त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये। तुम्हाला काय मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।